गुरुब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर बघा, जानेवारी महिना म्हणजे इंग्रजी महिन्यातला पहिला सण म्हणजे मकर संक्रांती आणि या वर्षीची मकर संक्रांती आहे 13, 14, 15। 13 जानेवारीला आहे भोगी, 14 जानेवारीला आहे संक्रांत आणि 15 जानेवारीला आहे किंक्रांत, म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार अशी आपली ही संक्रांत साजरा होणार आहे। तर आज मी तुम्हाला तेच सांगणार आहे की भोगीला आपण काय सेवा करायची आहे, संक्रांतीला सुगड पूजा कशी करायची आहे, घरच्या घरी तुम्ही सुगड पूजा करणार असाल तर ती मांडणी कशा प्रकारे करायची आहे, त्यानंतर किंक्रांत म्हणजे काय, किंक्रांतीला आपल्याला काय काय करायचं आहे, अगदी या सगळ्या गोष्टींची मी तुम्हाला आज सविस्तर माहिती सांगणार आहे। तर कृपया हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐकावा, जेणेकरून तुम्हाला आपल्या मकर संक्रांती, किंक्रांती आणि भोगीबद्दल संपूर्ण माहिती मिळेल। चला मग मी सुरुवात करते आजच्या व्हिडिओला। त्याआधी अजूनही जो कोणी चॅनलवरती नवीन आहे त्यांनी प्लीज चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। बघा, तर मग मकर संक्रांत, हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीचे खूप महत्त्व आहे। या सणापासून वसंत ऋतूची सुरुवात होत असते आणि पौष महिन्यामध्ये जेव्हा सूर्य हा धनु राशीमधून मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा आपण मकर संक्रांती साजरा करत असतो। तर पौष महिना म्हणजे सूर्याच्या सेवेचा महिना असतो। दर पौष रविवारी आपण सूर्यनारायणाची पूजा करत असतो। तर माझ्या प्रत्येक व्हिडिओत तुम्हाला सांगत आलेली आहे की एखाद्या सणावारालाच नाही तर वर्षाचे 365 दिवस आपण सूर्याला अर्घ्य हे दिलंच पाहिजे। आणि हा तर आहे आता पौष महिना, तर या प्रत्येक महिन्याच्या प्रत्येक दिवशी आपण सूर्याला अर्घ्य दिलंच पाहिजे। जर तुमचं नसेल जमत तर उद्या म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार हे 3 दिवस तरी तुम्ही आधी सकाळी उठल्या शुचिर्भूत होऊन सगळ्यात आधी सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे। तर भोगीच्या दिवशी सूर्याला अर्घ्य देण्याच्या आधी आपल्याला सर्वप्रथम त्या पाण्यामध्ये हळदी, कुंकू आणि पांढरे तीळ टाकून आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे। अर्घ्य देताना आपल्याला सूर्याची 12 नावे किंवा ओम श्री गृणी सूर्याय नमः या सूर्याचा मंत्राचा जप करत करत आपल्याला ते अर्घ्य द्यायचं आहे। अतिशय महत्त्वाची अशी सेवा आहे। जर तुम्हाला एरवी नसेल जमत करायला, सणावाराला नसेल जमत, रोज पण नसेल जमत, परंतु या 3 दिवस ही सेवा करायला अजिबात विसरू नका। आता भोगीच्या दिवशी तर आपली ही पहिली सेवा झालीच। या दिवशी आपल्याला सगळ्या देवांना स्नान घालून षोडशोपचारे पूजा करायची आहे। त्यानंतर भोगीचा जो स्पेशल नैवेद्य आहे, सगळ्या भाज्या मिक्स करून त्याची भाजी बनवणं आणि त्याच्यामध्ये तिळाचा कूट घालून स्पेशली ही भाजी बनवली जाते। त्यानंतर बाजरीची भाकर, जिला आपण तीळ लावून ही बाजरीची भाकर असा नैवेद्य आपण या दिवशी देवांना दाखवत असतो। आणि भोगीच्या दिवशी काय तर भोग आपल्या जन्मानुसार आपल्याला भोगावे लागत असतात। आता आपण खूप म्हणतो की मी इतकी सेवा करून, मी इतकं चांगलं राहून सुद्धा मला असं होतं, मला तसं होतं, तर ते त्याच्यामुळे नसतं, तर आपण काहीतरी मागच्या जन्माचे हे कर्म किंवा भोग घेऊन आलेलो असतो ते आपल्याला ह्या जन्मात देखील भोगावे लागत असतात आणि भोग हे भोगूनच पूर्ण होतात। तर भोगीच्या दिवशी आपल्याला अशा काही छोट्या सेवा करायच्या आहे आणि आपण तर स्वामी सेवेत आहोत, स्वामी मार्गात आहोत। त्याच्यामुळे आपले जे भोग आहे, त्याची जी दुःख आहे, जी तीव्रता आहे ती स्वामी सेवेमुळे आपल्यापर्यंत खूप कमी प्रमाणात पोहोचते। त्याची झळ आपल्याला खूप कमी लागते, कारण की महाराज आपल्या सेवेमुळे त्याची झळ आपल्यापर्यंत पोहोचूच देत नाही। म्हणून अगदी आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणाचं एक विशिष्ट असं महत्त्व आहे आणि ते आपण या दिवशी केलंच पाहिजे। तर आता ही झाली भोगीबद्दलची माहिती। आता संक्रांतीला सगळेजण म्हणतात की पिवळा रंग वर्ज्य आहे। तर बघा, या पाठीमागे काय कारण आहे। मकर संक्रांती हा आहे आई जगदंबेचा सण, म्हणजेच आपल्या सुवासिनींचा सण आहे। मकर संक्रांती हा सण संक्रांतीपासून ते रथ सप्तमीपर्यंत चालत असतो आणि या कालावधीमध्ये आपण हळदी कुंकू हा प्रोग्राम करत असतो। तर हा सण आहे सुवासिनींचा, 3 दिवसाचा हा सण असतो। तर या दिवशी देवीने सक्रासुराचा वध करण्यासाठी संक्रांती देवीचं रूप धारण केलं होतं आणि तिने पिवळे वस्त्र परिधान केलेले होते। आता असं मानलं जातं
आता बघा, ही जी पद्धत आहे ती प्रत्येक समाजामध्ये, प्रत्येक विभागामध्ये, प्रत्येक गावामध्ये वेगवेगळी आहे की देवीने जे जे वस्त्र परिधान केलेलं आहे, जे जे शस्त्र घेतलेलं आहे, जे जे वाहन केलेलं आहे, वाहन धारण केलेलं आहे, ते वर्ज करायचं असतं. तर काही ठिकाणी या उलट पद्धत असते की देवीने जे जे वस्त्र, जो रंग धारण केलेला आहे तोच रंग धारण आपल्याला संक्रांतीच्या दिवशी करायचा असतो. तर आता बघा, ही जी पद्धत आहे ती प्रत्येक गावानुसार, विभागानुसार, जातीनुसार किंवा समाजानुसार ही वेगवेगळी असते. परंतु माझं म्हणणं आहे की तुमच्याकडे जी परंपरा आहे, तुमच्याकडे जे काही चालू आहे, तुम्ही त्याप्रमाणेच हे धारण करावं. तर बघा, पिवळा रंग यासाठीच वर्ज केलेला आहे. त्यानंतर या दिवशी आपण काळं वस्त्र घालून पूजा नक्कीच करू शकतो. आता काळं वस्त्र घालण्यामागे देखील कारण आहे की जेव्हा सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा सूर्याची पत्नी छाया हिने काळं वस्त्र धारण केलेलं होतं आणि म्हणून त्या दिवशी काळं वस्त्र धारण करण्याची एक प्रथा आहे. अजूनही एक असं कारण आहे की थंडीमध्ये आपल्याला असतं ड जीवनसत्वाची आवश्यकता, म्हणजे डी जीवनसत्व, डी व्हिटॅमिन आपल्याला लागत असतं. तर ते कुठून मिळणार? तर ते म्हणजे सूर्याचा प्रकाश म्हणजेच डी जीवनसत्व असतं. तर काळं वस्त्र धारण केल्याच्या नंतर जास्तीत जास्त उष्णता शोषण केल्या जाते आणि म्हणून हिवाळ्यामध्ये काळं वस्त्र धारण करतात. त्याच्यानंतर पतंग उडवण्याची जी प्रथा आहे, आपण गच्चीवरती जाऊन पतंग का उडवतो? जेव्हा आपण पतंग उडवतो तेव्हा सूर्याची किरणं ही ऊब आपल्या अंगावर येत असते आणि आपल्याला डी व्हिटॅमिन मिळत असतं, असं त्या पाठीमागचं कारण आहे. म्हणून या दिवशी आपण काळं वस्त्र घालून पूजा करू शकतो. तर संक्रांतीला आता तुम्हाला घरच्या घरी सुगड पूजा कशी करायची आहे. बऱ्याच सुवासिनी ह्या मंदिरात जाऊन, विठू रुक्माईच्या मंदिरात जाऊन पूजा करत असतात. तिथे 5 सुवासिनी देखील आपल्याला मिळतात, त्यांना वाण वसा देखील आपल्याला देता येतो. परंतु त्यांना ज्यांना कुणाला मंदिरात जाणं शक्य नसेल ते घरच्या घरी देखील सुगड पूजा करू शकता. सुगड पूजा करण्यासाठी आपल्याला संक्रांतीच्या दिवशी सकाळी उठून, जसं मी सांगितलं की सूर्याला अर्घ्य दिल्याच्या नंतर, देवांना स्नान झाल्याच्या नंतर आपल्याला ज्या ठिकाणी सुगड पूजा मांडायची आहे ते ठिकाण स्वच्छ करायचं आहे. खाली स्वस्तिक काढून त्याच्यावर चौरंग किंवा पाट ठेवायचं आहे. त्याच्यावर लाल वस्त्र तुम्हाला अंथरायचं आहे. असं काही नाही की तुम्ही लालच वस्त्र अंथरा, तुमच्याकडे जे पण कोरं वस्त्र आहे तुम्ही ते अंथरू शकता, काळं सोडून. तर बघा, तुम्हाला ते वस्त्र अंथरायचं आहे. त्याच्यावर 5 सुगड घ्यायचे आहे. सर्वप्रथम तुम्हाला त्याच्यावर दीप प्रज्वलन करायचं आहे. गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे. विड्याच्या पानावर सुपारी ठेवून किंवा गणपती बाप्पा स्थापन करायचं आहे. तुम्हाला त्यांची षोडशोपचारी पूजा करायची आहे. त्यानंतर 5 सुगड्यांना स्वच्छ धुवायचं आहे, म्हणजेच त्यांना आणल्याच्या नंतर ते कोरे असतात, त्यांना पाण्यात ठेवायचे आहे. त्यानंतर त्याला 5 बोटं लावायचे आहे हळदी कुंकवाचे. त्याच्यामध्ये तुम्हाला त्या 5 सुगड्यामध्ये आपल्याला गाजर, मटार, घेवडा, त्याच्यानंतर ऊस, ज्वारी, हलवा, तीळ, बोरं, कापूस असे वेगवेगळे पदार्थ टाकून आपल्याला ते 5 सुगडे तयार करायचे आहे. त्याला दोरा गुंडाळायचा आहे. तुमच्याकडे जर लाल असेल तुम्ही लाल दोरा गुंडाळा, पांढरा असेल पांढरा गुंडाळा. असं आपल्याला सुगडे तयार करायचे आहे आणि 5 तांदळाच्या राशी ठेवून आपल्याला त्याच्यावरती सुगडे ठेवायचे आहे. त्याच्यानंतर त्याच्या समोर आपल्याला ठेवायची आहे विठ्ठल रुक्माईची मूर्ती. तुमच्याकडे नसेल तर काही हरकत नाही, असेल तर तुम्ही नक्कीच विठ्ठल रुक्माईची मूर्ती ठेवा. त्यानंतर 5 राशी ठेवून त्याच्यावर तुम्ही 5 सुगडे ठेवा. हळदी कुंकू वाहून त्या सुगड्यांची पूजा करा. त्यानंतर पाटाभोवती सुंदर रांगोळी काढून या दिवशी आपल्याला त्याला हलवा आणि तिळगुळ याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. लक्षात ठेवा, हलवा आणि तिळगुळचं खूप महत्व आहे. तर तो नैवेद्य आपल्याला या दिवशी अर्पण करायचा आहे. त्याच्यानंतर 1 सुगड आपल्याला रुक्मिणी मातेला द्यायचा आहे, 1 आपल्या देवालयातल्या अन्नपूर्ण मातेला द्यायचा आहे, 1 तुमच्या कुळदेवीला जवळ ठेवा. त्याच्यानंतर 1 तुम्ही तुमच्या तुळशी मातेजवळ ठेवू शकता आणि एखादी सवासिनी घरात बोलवून तिला हळदी कुंकू लावून तुम्ही ते देऊ शकता. तर अशा प्रकारे आपल्याला संक्रांतीची ही सुगड पूजा करायची आहे. बघा, त्यानंतर आहे दुसऱ्या दिवशी किंक्रांत. आता भोगी संक्रांतीबद्दल तुम्हाला माहिती कळालीच असेल. आता किंक्रांत म्हणजे काय, तर मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी ही असते किंक्रांत, जिला आपण म्हणतो करीच्या दिवशी आपण कोणतंही शुभ कार्य करत का नाही. तर बघा, ज्याप्रमाणे मकर संक्रांतीच्या दिवशी देवी संक्रांतीने शंकासुराचा वध केला होता, त्याचप्रमाणे देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. ह्या दैत्याला देवीने मारलं होतं आणि त्यामुळे हा दिवस किंक्रांत म्हणून पाळला जातो. म्हणून या दिवशी आपल्या घरात होणारी जी किरकिर, वादविवाद आपल्याला टाळायचे आहे आणि कोणतंही शुभ कार्य आपण करीच्या दिवशी करत नसतो. तर याउलट आपल्याकडे पद्धत आहे की या दिवशी म्हणजे करीच्या दिवशी आपण सकाळी गव्हाच्या पिठाचे धिरडे किंवा डाळीच्या पिठाचे धिरडे करून
नैवेद्य दाखवून आपण ते स्वतः घरी खात असतो. अशी प्रथा आता आमच्याकडे आहे. तुमच्याकडे जर काही वेगळी असेल म्हटलं मी संक्रांत, किंक्रांत, भोगी ह्या सगळ्या सणांची वेगवेगळ्या गावानुसार विभागानुसार वेगवेगळी प्रथा आहे. तसेच या दिवशी काही ठिकाणी तर भोगीच्या दिवशीची जी शिळी ज्वारीची भाकर असते ती मुद्दाम राखून ठेवली जाते आणि ती किंक्रांतीच्या दिवशी म्हणजे करीच्या दिवशी खाल्ली जाते. तर बघा अशी माहिती आहे ह्या 3 दिवसाची. जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला या सगळ्या सणांची माहिती मिळेल. चला मग भेटूया अशाच पुन्हा छान नवीन माहिती सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.